आमच्या सोलापूर जिल्ह्यात असं माशाचं कालवण करतात. साईडला अशी भाकरी आणि बाजूला असा फ्राय फिश, थोडा भात, कांदा, लिंबू. रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार. इकडे मी कटला फिश स्वच्छ धुवून साफ करून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या, 1 मिरचीचे तुकडे, 1 कांदा, टमॅटोचे थोडे तुकडे, अद्रक, कोथिंबीर, 4 ते 5 काळी मिरी, सुक्या खोबऱ्याचे काप, चिंच. झाकण बंद करूया. याची पेस्ट तयार करून घेऊ. याप्रमाणे पेस्ट तयार आहे. कढई गॅसवर तापत ठेवून त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झाले की कढीपत्ता, ही तयार केलेली पेस्ट घालूया तेलात. एक चमचा काळा मसाला, हळद, लाल तिखट, मीठ हे तेलावर छान परतून घेऊया. खडा हिंग बारीक करून, मिक्सरचं भांडं धुवून अर्धा कप पाणी, मंद आचेवर मसाला 10 मिनटं शिजवून घेऊया. झाकण काढून मिक्स करून घेऊया. मसाला आपला छान शिजला आहे. आता यामध्ये हे पाणी घालूया. तिखट मिठाचा अंदाज घालून रस्सा कितपत पातळ हवा त्यानुसार पाणी वापरावे. मी इकडे एवढ्या तांब्याभर पाणी वापरलं आहे. यानुसार पातळ असा मी रस्सा बनवला आहे. इकडे रशाला उकळी आली आहे. हे फिशचे तुकडे मी थोडे थोडे घालून ते बाजूला काढून घेणार आहे रश्श्यातून. हे पहा, असा एक एक तुकडा मी सेपरेट टाकते. याप्रमाणे रश्श्यात थोडासा उकळवून हा फिश मी लगेच बाहेर काढणार आहे. याप्रमाणे माझी ही रश्श्याची क्वांटिटी कमी असल्यामुळे मी एक साथ सगळे फिशचे तुकडे याच्यात घातले नाहीत. एक साथ घातले तर ते तुटतील. आता मी दुसरा वेळेस
हे सगळे फिश यामध्ये घालते. 5-6 फिशचे तुकडे घालून ते बाहेर काढून घेऊ. हा डोक्याचा भाग आहे, त्यामुळे हा रश्श्यात मी एका बाजूला ठेवते. आता माझे हे पोटाकडचे भाग आहेत. हा डोक्याचा भाग शेवटी घालून मी रस्सा छान कढवून घेणार आहे. या पद्धतीने करण्याचा हेतू फक्त एकच, आपल्या फिशचे तुकडे तुटू नये म्हणून. हा डोक्याचा भाग आहे, मी तो काढणार नाही. शेलके फिशचे तुकडे मी रश्श्यातून काढून साईडला घेतल्यात. हे मी आता फ्राय करून घेणार आहे. हा फक्त रश्श्याचा डोक्याचा भाग आहे. आता मी यामध्ये फिशचे डोके घालून हे छान 10 मिनटं रस्सा कढवून घेणार आहे. त्यामुळे रश्श्याला खूप छान चव येईल. मंद आचेवर हा रस्सा आपण शिजवून घेऊया. फिशचे डोके घालून हा रस्सा आपण 10 मिनटं मंद आचेवर छान असा कढवून घेऊया. इकडे मी फिशचे मधले आणि पोटाकडेचे भाग रश्श्यातून काढून घेतलेत. आता आपण ह्याला मसाला लावून ते फ्राय करून घेऊ. हे फिशचे तुकडे थोडे गार होऊ द्यावे. इकडे मी एका ताटात 1.5 चमचा काळा मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, याच्यात मी अर्ध लिंबू पिळून घालते. हे मिक्स करून यामध्ये 2 चमचे तेल घालूया. ते छान असं मिक्स करून यामध्ये थोडं पाणी घालूया. याप्रमाणे हा मसाला तयार करून हे थोडेसे फिश याला लावून घेऊया. याप्रमाणे प्रत्येक फिशच्या तुकड्याला याप्रमाणे मसाला लावून घेऊया. याप्रमाणे प्रत्येक फिशच्या तुकड्याला मी मसाला लावून घेते. इकडे मी सर्व फिशच्या तुकड्यांना मसाला लावून घेतला आहे. मी एअर फ्रायरचं पॅन आणलं आहे. त्याच्यामध्ये हे फिशचे तुकडे आपण हे मसाला लावून घेतलेले ते घालून फ्राय करून घेऊया. हे अर्धे उरलेले नेक्स्ट टाईम म्हणजे दुसऱ्या वेळेस करूया. हे आता मी एअर फ्रायरमध्ये ठेवून देते.
ऑल इंडियन महाराष्ट्रीयन पण आहे. फ्राय कुठे आहे? फूड कॉमन 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 कॉमन. हे 8 मिनिटसाठी आपण फ्राय करून घेऊ. इकडे आपला रस्सा 10 मिनटं छान फिशचे डोके घालून कढवून घेतला आहे. तुम्हाला हवं असल्यास हे फिशचे डोकं बाहेर काढून तेही थोड्याशा तेलात टॉस करून घेऊ शकता. हे फिश पुन्हा एकदा पलटून 4 मिनटासाठी परत फ्राय करून घेऊ. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.